सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाने या प्रकरणात नगरसेवकासह इतर खासगी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात नागेश लक्ष्मण ताकमोगे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर 30 जून रोजी सुनावणी झाली। या याचिकेत सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 18 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या ओबीसी जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देण्यात आले आहे। याचिकेनुसार सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वैभव हत्तुरे हे ओबीसी प्रवर्गातून निवडून आले असून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आहे। प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने प्रतिवादी क्रमांक 5 असलेल्या संबंधित नगरसेवकासह इतर खासगी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत। तसेच राज्य सरकारला 2 आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। खासगी प्रतिवादींनाही नोटीस मिळाल्यानंतर 2 आठवड्यात आपले उत्तर न्यायालयात दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जुलै 2026 रोजी होणार असून त्या दिवशी सर्व संबंधित पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे। मात्र सध्या न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नसून केवळ नोटीस बजावून संबंधित पक्षांचे म्हणणे मागविले आहे।